आसनगाव पिंपुडे खुर्द रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे। या निकृष्ट कामामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। कामाच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मी आसनगाव ते पिंपोळे या रस्त्याचं काम चालू आहे। काल GSBचं काम चालू होतं। रात्रीचे टँकर आले आणि त्यांनी खडी टाकली। दिवसा खडी हातरून गेले। बगर पाणी मारता एक टँकर आणला होता। त्या टँकरमध्ये नॉर्मल पाणी होतं, टाकलं आणि रोलिंग केलं। परंतु आता अशी परिस्थिती आहे की मी तुम्हाला आता इकडे धावतो, खाली बघा, हे अशी हाताने निघते खडी आणि अशा प्रकारचं काम चालू आहे। आणि आता लगेच GSB करण्यासाठी आमच्या पाठीमागं सगळे कॉन्ट्रॅक्टर उभे आहेत आणि इतक्या निकृष्ट दर्जाचं काम एका दिवशी खडी टाकली आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्यावरती काँक्रिटीकरण करण्यासाठी तयार आहेत। तर आम्ही 2024 पासून हा रस्ता करत होते। अतिशय बेकार परिस्थितीमध्ये आम्ही ह्या जाणं येणं केलं। पहिल्यांदा फक्त मातीच वडली, पहिली खडी होती, ती खडी सगळी उचलून टाकली। गाडी जात नव्हती, का येत नव्हती। पावसाळ्यात इतकी त्रास झाला आम्हाला। रस्ता खराब आहे, काम नीट निष्कृत दर्जाचं काम करतात, काम चांगलं व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे। मी 1 महिना झालं त्या रस्त्याच्या कडेला पाईपा घरासमोर खड्डा आहे 4-5 फुटाचा। तर पाईपा टाकण्यासाठी 15 दिवस झाले यांच्या मागे लागलो आहे। ते काय पाईपा टाकत नाहीत, टाकतो असं करून पुढे ढकलतात। तर त्या पाईपा टाकून काम व्यवस्थित करावं अशी आमची इच्छा आहे। आसनगाव ते पिंपोडे खुर्द रस्त्याचं काम सध्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू आहे। पण विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कामामुळेच आता नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे। रोज या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोर निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं चित्र दिसत आहे। पावसाळा आला तर हा रस्ता किती दिवस टिकणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे। गावातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करीत असतात। रस्ताच कणकुवत असेल तर त्यांच्या सुरक्षिततेचं काय? आज काम चालू आहे, पण निकृष्ट कामामुळे उद्या पुन्हा त्याच रस्त्यावर खड्डे पडले तर जबाबदार कोण, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत। सरकार योजना देते, निधी देते, पण त्या कामाचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे। विकास हवा, पण तो टिकाऊ आणि सुरक्षित असलाच पाहिजे, हीच आसनगावकरांची अपेक्षा आहे। वंदन सृष्टी न्यूजसाठी शुभम गुरव, आसनगाव।